उन्हाळा आला की लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. म्हणजे बघा ना, उन्हाळ्याची सुट्टी लागली की आपण जायचो मामाच्या गावी. बरं, तिथे मस्त दिवसभर उन्हामध्ये हुंदडायचं, नदीवर जायचं, विहिरीवर जाऊन पाणी भरायचं, कैरीच्या बागेत जायचं, कैऱ्या तोडायच्या आणि घामाघूम लालबुंद होऊन घरी यायचं. बरं, घरी आलं की आजीचा कायम हट्ट असायचा की पहिले हा लाडू खा आणि मगच पाणी पी. तर हा लाडू म्हणजे तहान लाडू. आणि आजकालच्या कोल्ड्रिंक्सच्या जमान्यात आपण हे सोयीस्करपणे आजीच्या हातचे, आजीच्या बटव्यातले पौष्टिक असे पदार्थ विसरून गेलो. तर हे तहान लाडू आहेत ना, अतिशय पौष्टिक असतात. हे खाऊन पाणी प्यायलं तर एकतर तहान कमी होते, दुसरी गोष्ट शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळ्यात सगळ्या वयोगटातले लोकांनी हा लाडू रोज एक खाल्ला तरी चालतं, इतका पौष्टिक हा लाडू आहे. बरं, जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे धान्य वापरून हा लाडू तयार केला जातो. तर हे माझी आजी कसं करायचं त्या पद्धतीने मी हे लाडू कसे करायचे सांगणार आहे. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. पण हे लाडू करताना ना आपण खडी साखर वापरणार आहोत, न पिठी साखर वापरणार आहोत, न गूळ वापरणार आहोत, न खारीक पूर्ण खजूर. सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते शेवटी बघूयात, पण साहित्य आधी बघून घेऊयात. तर इथे 4 कप ज्वारीच्या लाह्या मी घेते. इथे 2 कप आहेत, 2 कप नंतर वाढीव घेणार. अर्धा कप खोबऱ्याचा किस, अर्धा कप फुटाणे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा अख्खे धने, 10 बदाम, 10 काजू, अर्धा कप इथे आहेत शेंगदाणे. तर यामध्ये सुकामेवा आजी कधीच घालायची नाही. मेन तिचं जिन्नस असायचं लाह्या, फुटाणे आणि शेंगदाणे. हे आणि धने आणि जिरेत ना, हे सगळे घटक तुम्ही बघाल शरीरातला दाह किंवा उष्णता कमी करण्यासाठी परफेक्ट आहे. आणि तहान लाडूचा मूळ हेतू हाच होता की गटागटा पाणी पिऊ नये. म्हणजे लाडूचा एक घास खाल्ला किंवा लाडू खाऊन झाला की मग ग्लासभर पाणी प्यायचं. एकतर ते पोटभरीचं होतं, उन्हाळी लागत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग पाण्याची म्हणजे तहान पण आहे ती पटकन भागली जाते आणि भूकही भागली जाते. सगळ्यात आधी धने आणि जिरे भाजून घ्यायचे. बरं, याने लाडूची चव खराब होते का, बिघडते का? अजिबात तर नाही बिघडत, तुम्हाला सांगते. रुचकर लागतात लाडू. आता हे एकत्र अगदी मिनिटभर भाजून घ्यायचे, छान त्यातून सुवास तरवळेपर्यंत. मोठ्या आचेवर नका भाजू, रंगही नाही बदलला पाहिजे, हलकासा सुवास तरवळेल इतकंच भाजायचं. चला, मसाला भाजून झाला. धणे जिरेचा रंग बदलला नाही बघा, पण खमंग असा सुवास तरवळायला लागला. आता हे काढून बाजूला ठेवूयात. आता याच तव्यामध्ये शेंगदाणे घालूयात आणि शेंगदाणे हलके भाजून घ्यायचे. पूर्ण नका भाजू, का ते पुढे सांगते. हे बघा, शेंगदाणे हलके भाजत आले, पूर्ण खरपूस नाही केले, अर्धे कच्चे भाजून झाले की यामध्ये फुटाणे डाळ, बदाम, काजू, खोबऱ्याचा किस असं हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं. छान हलकासा बदामी रंग खोबऱ्याला येईल तोवर हे सगळं आपल्याला एकत्र भाजून घ्यायचं. चला, आता हे छान एकत्र भाजत आलं. फुटाणे, खोबरे, शेंगदाणे मस्त भाजून झालं. आता हे घेऊयात आणि एका डिशवर काढून घ्यायचं, थंड करायला ठेवायचं. आता याच तव्यामध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करूयात आणि या ज्वारीच्या लाह्या यामध्ये घालूयात. आणि तुम्हाला म्हणलं की नाही आपण 4 कप घेतोय, त्या 4 कप लाह्या मिसळायच्या आणि चांगलं त्यातला मऊपणा गेला पाहिजे आणि कुरकुरीत तो होईपर्यंत भाजून घ्यायचे. मंद आचेवर भाजा, खूप मोठ्या आचेवर भाजायचं गरज नाही. चला, ज्वारीच्या लाह्या छान भाजून झाल्या, मस्त खुटखुटीत झाल्या बघा, एकदम कुरकुरीत झाल्या पाहिजे पण रंगही नाही बदलला पाहिजे. आता गॅस बंद करते आणि आता पुढची प्रोसेस सुरू करूयात. आता पुढची प्रोसेस अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले धने आणि जिरे घालायचे आणि याची भरड आधी काढून घ्यायची.
हे बघा खूप बारीक झालं नाही बघा, फक्त मोडून घेतलंय. यामध्ये भाजलेले शेंगदाणे, खोबरं, सुकामेवा आणि फुटाणे डाळ हे घालायचं आणि हे देखील मिक्सरला भरड काढून घे. बहारदार. आता हे भाजलेले आपले जे लाह्या आहेत या लाह्या देखील घालूयात. जरा गरम गरम आहेत लाह्या, थोड्या थोड्या घालूयात आणि फिरवून घ्यायचं. आता उरलेले लाह्या चला आता हे तयार आहे. हे बघा छान एकसंध झालंय. सगळे ड्रायफ्रूट, शेंगदाण्या, खोबरं आणि भाजलेल्या ज्वारीच्या लाह्या. आता यामध्ये तुम्हाला मी जे म्हणाले की यामध्ये आपण घालतोय सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे गुलकंद. गुलकंदाची चव यामध्ये कमाल लागते. वेगळा पाक करायची गरज नाही, बाइंडिंग छान येतं आणि लाडू कमाल खुसखुशीत होतात. तर रसरशीत असं गुलकंद 1 कप. हे झाकण लावायचं आणि एकजीव करूया. चला मिश्रण सगळं एकजीव करून झालं. आता गुलकंद तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त यामध्ये करू शकता. बेसिकली याला चव पण, गोडवा पण आला पाहिजे आणि बाइंडिंग पण आलं पाहिजे इतकं गुलकंद घालायचं. कमाल. आता याचा लाडू बनायचा. दॅट्स इट. किती सहज, न पाकाचं टेन्शन न गुळाचं टेन्शन. चला आणि हे दिसायला सुबक दिसावं म्हणून क्रॅनबेरीज घेतल्यात, जरा वेगळं काहीतरी. आपला हा लाडू मस्तपैकी बांधून तयार आहे. मस्त दिसतात आणि चव तुम्हाला सांगते बहारदार होते या लाडूंची. बरं क्रॅनबेरीज लावली पाहिजे असं काही नाही, बेदाना, मनुका काहीही लावलं तरी चालेल. आता याच पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे. बघा लगोलग बांधले जातात आणि सजावट परफेक्ट. आता हा लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. अतिशय रुचकर होतात चवीला आणि कोणाला कळणारे नाही की हे ज्वारीच्या लाह्यांचे लाडू आहेत. आता काही ठिकाणी म्हणजे जसं मी सांगितलं, जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. गोनेदांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये या लाडूंचा उल्लेख आहे आणि काही ठिकाणी ज्वारीच्या लाह्या, काही ठिकाणी साळीच्या लाह्या, काही ठिकाणी लाल पोहे वापरून, काही ठिकाणी लाल भात जो असतो तो सडून त्याचेही हे लाडू तयार केले जातात. बरं हे टिकतातही छान. 2-3 महिने जरी ठेवले तरी याला बुरशी नाही लागत, मऊ नाही पडत, काहीही होत नाही. आहे तसे खुसखुशीत राहतात. चला पुन्हा भेटूयात. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आपल्या आजीची आठवण म्हणून मुलांना काय, हे आपल्यांसाठी पण खूप पौष्टिक आहे. सगळ्यांकरता हे तहान लाडू करून ठेवा. बाहेर फिरायला जाणार असाल, डब्यात घेऊन जा, प्रवासामध्ये जात असाल, लहान भुकेसाठी हे कॅरी करा. म्हणजे काय होतं ना, उन्हातानाचं गटागटा पाणी पिणं होत नाही. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.